गोविंदा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। गोविंदाला शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तेव्हा गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार अशी माहिती मिळतेय। वर्षा बंगल्यावरती करीना आणि करिश्मा कपूरही बैठकीत सामील झाल्याची माहिती मिळतेय। करिश्मा कपूर या स्टार प्रचारक असल्याची माहिती मिळतेय। कपिल राऊतांचे प्रतिनिधी पुन्हा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, या स्टार प्रचारकांबद्दल आणि गोविंदाच्या पक्षप्रवेशाबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? नक्कीच काही वेळातच गोविंदा आणि स्टार प्रचारक म्हणून करीना कपूर आणि करिश्मा कपूर हे या बाळासाहेब इथे पोहोचतील आणि गोविंदाचा पक्षप्रवेश होणार आहे आणि तो उत्तर पश्चिमचा लोकसभेसाठी चेहरा असणार आहे। तर सध्या वर्षा बंगल्यावरती करीना कपूर, करिश्मा कपूर आणि गोविंदा यांची एक बैठक सुरू आहे आणि तिथूनच ते थेट इथे बाळासाहेब भवनला येतील आणि इथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। स्टार प्रचारक म्हणून करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांची नावं चर्चेत आहेत, तर गोविंदा हा लोकसभेसाठी उत्तर पश्चिम चेहरा असणार आहे। त्यामुळे स्टार एक सिने कलाकाराची एक हजेरी शिवसेनेत लागत आहे आणि एक स्टार प्रचारक म्हणून तथा करिश्मा कपूर आणि करीना कपूर समोर येणार आहे। शिवसेनेसाठी ते प्रचार करणार आहे लोकसभेची, अशी महत्वाची माहिती सूत्रांकडे समोर येत आहे। तर गोविंदा हा लोकसभेचा उत्तर पश्चिमचा चेहरा असणार आहे, ही महत्वाची माहिती समोर येत आहे। निश्चित कपिल, या आधी देखील गोविंदा याने खासदारकीची निवडणूक लढवलेली होती, तो जिंकलेला देखील होता। तीच गोष्ट ध्यानात ठेवून शिवसेनेनं हे गोविंदा कार्ड एनकॅश करण्याचं ठरवलंय असं म्हणू शकतो? नक्कीच तो एक महत्त्वाचा मुद्दा असणार, कारण त्यांना एक एक्सपिरियन्स आहे। त्यांनी राम नाईक अशा मोठ्या चेहऱ्याला तेव्हा मात दिली होती आणि जिंकले होते आणि त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे एक टर्मचा, हा एक मुद्दा आहे। त्याचबरोबर गोविंदा हा चेहरा लोकांमध्ये पोहोचवायला त्यांना वेळ लागणार नाहीये। दुसरा कोणता चेहरा जर समोर आला असता तर तो चेहरा पोहोचवणं हा हे एक मोठं कठीण काम झालं असतं शिवसेनेसमोर। त्यामुळे एकंदरीतच गोविंदा हा एक स्टार प्रचारक त्यांना मिळतोय, स्टार एक मिळतोय। त्याचबरोबर त्यासाठी अनेक स्टार प्रचारक रस्त्यावर उतरू शकतात प्रचारासाठी। त्यामुळे एकंदरीत एक जमेची बाजू आहे गोविंदा म्हणून। त्यामुळे गोविंदा हे नाव समोर येत आहे आणि काही वेळातच त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो अशी सूत्राची माहिती आहे। काही वेळातच बाळासाहेब भवन येथे त्यांचा पक्षप्रवेश आणि त्यानंतर उत्तर पश्चिमची जी जागा आहे लोकसभेची गजानन कीर्तीकरांची, ती जागा गोविंदाला मिळू शकते। निश्चित कपिल, त्यासोबतच इतरही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।